नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर पहिला प्रश्न होणार, मायक्रोप्लास्टिक संशोधनानुसार हानिकारक वातावरणीय कणांनी काय बदल घडवू शकतात? तर याचं उत्तर होणार हवामानातील प्रदूषण। पुढील प्रश्न, पेन स्टेटच्या संशोधनानुसार मायक्रोप्लास्टिक कशामध्ये मदत करतात? तर याचं उत्तर होणार ढगांमध्ये बर्फ तयार करण्यात। पुढील प्रश्न, कोरिया सॅट-6A उपग्रह कुठून प्रक्षेपित करण्यात आला? तर याचं उत्तर होणार फ्लोरिडा। पुढील प्रश्न, कोरिया सॅट-6A उपग्रहाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं उत्तर होणार दक्षिण कोरियासाठी संवाद साधन। पुढील प्रश्न, भारत सरकारने आंतरराज्य परिषद ISC ची पुनर्रचना किती वर्षांनी केली? तर याचं उत्तर होणार 2 वर्षे। पुढील प्रश्न, सध्या आंतरराज्य परिषदेत कोणत्या पदावर व्यक्ती नियुक्त करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होणार पंतप्रधान। पुढील प्रश्न, मायक्रोप्लास्टिक्सवरील संशोधनाने कोणत्या विषयावर लक्षणीय माहिती प्रदान केली? तर याचं उत्तर होणार हवामान परिवर्तनावर परिणाम। पुढील प्रश्न, SpaceXने कोरिया सॅट-6A उपग्रह प्रक्षेपित केल्याने कोणता मुद्दा महत्त्वाचा ठरला? तर याचं उत्तर होणार पुनरुपयोगक्षम रॉकेट तंत्रज्ञान। पुढील प्रश्न, पेरूचे हवामान काय आहे? तर याचं उत्तर होणार वैश्विक जलवायू परिवर्तनामुळे बदलत आहे। पुढील प्रश्न, मायक्रोप्लास्टिक्सचा पुरवठा मुख्यतः कोणत्या स्रोतांमधून होतो? तर याचं उत्तर होणार प्लास्टिक उत्पादन। पुढील प्रश्न, RBIने कोणती नवीन प्रणाली लागू केली आहे? तर याचं उत्तर होणार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक प्रणाली। पुढील प्रश्न, कॉकवेरिल सायमन्स QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये किती भारतीय विद्यापीठे टॉप 50 मध्ये आहेत? तर याचं उत्तर होणार 2। पुढील प्रश्न, भारताची उच्च शिक्षण व्यवस्था कशी दाखवली पाहिजे? तर याचं उत्तर होणार वाढत चाललेली। पुढील प्रश्न, 2024 मध्ये भारत निसर्गाच्या संरक्षणासाठी कोणत्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर होणार 176व्या। पुढील प्रश्न, भारताचे निम्न रँकिंग कोणत्या कारणामुळे आहे? तर याचं उत्तर होणार जमिनीचे चांगले व्यवस्थापन न करता येणे। पुढील प्रश्न, कोणता देश भारताच्या समोरच्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर होणार किरिबाटी। पुढील प्रश्न, कॉकवेरिल सायमन्स QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग संदर्भात किती भारतीय विद्यापीठे टॉप 100 मध्ये आहेत? तर याचं उत्तर होणार 7। पुढील प्रश्न, भारतीय शाळा आशिया खंडात कशासाठी अधिक स्पर्धात्मक बनत आहे? तर याचं उत्तर होणार उच्च गुणवत्ता शिक्षणामुळे। पुढील प्रश्न, भारत निसर्गाच्या संरक्षणात सर्वात वाईट देशांमध्ये कोणत्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर होणार 176। पुढील प्रश्न, RBIच्या नवीन प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं उत्तर होणार थेट विदेशी गुंतवणुकीत गुंतवणूक करणे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।